नमस्कार. VK करिअर मंत्रामध्ये तुमचे स्वागत आहे. आधुनिक भारताचा इतिहास ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण युरोपियनांचे भारतात आगमन ते प्लासी आणि बक्सारची लढाई इथपर्यंत बघितलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिश गव्हर्नर्स ते भारताचे व्हाईसरॉय हे बघणार आहे. मागच्या व्हिडिओप्रमाणेच PYQ बेस्ड इम्पॉर्टंट टॉपिक आपण यामध्ये बघणार आहे. चला तर सुरुवात करूया. ब्रिटिश गव्हर्नर्स याची भारतात नियुक्ती का करण्यात आली याचे कारण काय होते तर भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी, भारतातील कर महसूल गोळा करण्यासाठी तसेच भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी या ब्रिटिश गव्हर्नर्सची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पहिला गव्हर्नर बघूया आपण, रॉबर्ट क्लाइव्ह. याचा कार्यकाळ होता 1757 ते 60 आणि 1765 ते 70 पर्यंत. तो बंगालचा पहिला गव्हर्नर होता. त्यांनी त्याच्या काळात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली 1765 मध्ये. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय तर दुहेरी शासन म्हणजे इंग्रज कर महसूल गोळा करणार आणि बंगालचे नवाब कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणार. म्हणजे पैशाचे जे काम होते ते इंग्रज करणार आणि बाकीची जबाबदारी बंगालच्या नवाबाकडे दिली. ही होती दुहेरी राज्यव्यवस्था. त्यानंतर वॉरन हेस्टिंग याचा कार्यकाळ होता 1772 ते 85. यांनी याच्या काळात दुहेरी राज्यव्यवस्था जी रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली होती ती बंद केली 1772 मध्ये. त्यानंतर याच्या काळात पहिले इंग्रज मराठा युद्ध झाले 1775 ते 1782 मध्ये. त्यानंतर 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट संमत करण्यात आला. हा रेग्युलेटिंग ॲक्ट कशासाठी तर ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटिंग ॲक्ट संमत करण्यात आला. त्यानंतर या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा जो गव्हर्नर होता तो गव्हर्नर जनरल बनला. तर वॉरन हेस्टिंग हा बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. त्यानंतर त्याच्याच काळात रोहिलखंड जिंकले 1774 मध्ये. हे रोहिलखंड युद्ध कोणाकोणात झालते तर रोहिल्यांमध्ये आणि अवधचा नवाब याच्यामध्ये झाले होते. अवधच्या नवाबाकडून तेव्हा इंग्रज म्हणजे वॉरन हेस्टिंग यांनी युद्ध केले होते. अवधचा नवाब आणि इंग्रजांच्या संयुक्त सैन्याने यामध्ये रोहिल्यांचा पराभव केला होता आणि रोहिलखंड जिंकले होते 1774 मध्ये. हा PYQ येऊन गेलेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा. वॉरन हेस्टिंगच्या काळात रोहिलखंड जिंकले गेले 1774 मध्ये. नंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस याचा कार्यकाळ होता 1786 ते 1793. याला भारतीय नागरी सेवांचा जनक असे म्हणतात. हा PYQ सुद्धा येऊन गेलेला आहे. नागरी सेवांचा जनक म्हणजे काय तर याच्या काळात याने जे काही अधिकारी होते जे लाच घेत होते आणि काही अधिकाऱ्यांचा खाजगी व्यवसाय सुद्धा होता, अशा अधिकाऱ्यांचे याने पगारी वाढवल्या म्हणजे याने नागरी सेवा बळकट केली, म्हणून याला नागरी सेवांचा जनक असे म्हणतात. त्यानंतर याने पोलीस यंत्रणेचे आधुनिकीकरण केले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक हे पद निर्माण केले. दर 20 मैलावर पोलीस चौकी उभारली. अशा प्रकारे लॉर्ड कॉर्नवॉलिसने पोलीस यंत्रणेमध्ये सुधारणा केली. तर हा PYQ येऊन गेलेला आहे त्यामुळे पोलीस यंत्रणेमध्ये सुधारणा कोणी केली तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने केली, हे लक्षात असू द्या. हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर याने याच्या काळात कायमधारा पद्धत लागू केली. कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदार जमिनीचे मालक बनले त्यामुळे शेतकऱ्यांना जमीनदारांवर अवलंबून राहावे लागत असे. त्यानंतर सर जॉन शॉर यांचा कार्यकाळ होता 1793 ते 98. यांनी या कॉर्नवॉलिस सोबत कायमधारा पद्धतीचा आराखडा तयार केला होता. जी कॉर्नवॉलिसच्या काळात कायमधारा पद्धत सुरू केली तिचा आराखडा सर जॉन शॉरने केला होता कॉर्नवॉलिस सोबत मिळून. यांनाच कायमधारा पद्धतीचे मुख्य शिल्पकार असे म्हणतात. त्यानंतर लॉर्ड वेलेस्ली याचा कार्यकाळ होता 1798 ते 1805. याच्या काळात तैनाती फौज योजना आली. तैनाती फौज म्हणजे काय तर इंग्रजांची फौज राजांनी त्यांच्या संस्थानामध्ये तैनात करायची आणि तिचा सर्व खर्च हे त्या राजांनी द्यायचा, असे या तैनाती फौजीमध्ये होते. यामुळे काय झाले की राजांवर बंधने आली. ते इंग्रजांच्या संमतीशिवाय कुणाशी युद्ध आणि करार करू शकत नव्हते. तर ही तैनाती फौज सर्वप्रथम कोणी स्वीकारली तर निजामाने स्वीकारली. यावर मागे प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे लक्षात असू द्या. त्यानंतर 1802 मध्ये वसईचा तह झाला. या तहानुसार दुसरे बाजीराव पेशव्यांनी तैनाती फौज स्वीकारली. त्यांनी तैनाती फौज स्वीकारली म्हणून बाकीचे मराठा सरदार होते ते त्यांच्यावर नाराज झाले. त्यांना इंग्रजी सत्ता आपल्या राज्यात नको होती त्यामुळेच
दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले 1802 ते 4 मध्ये. त्यानंतर चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध हे लॉर्ड वेलेस्लीच्याच काळात झाले. त्यामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला. हा PYQ येऊन गेला आहे बघा की कोणत्या इंग्रज म्हैसूर युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला, तर चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला. लॉर्ड हेस्टिंग याचा कार्यकाळ होता 1813 ते 1823. याच्या काळातच तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले जे 1817 ते 1818 मध्ये झाले. यामध्ये मराठे पराभूत झाले होते. त्यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिक याचा कार्यकाळ होता 1828 ते 35. याने याच्या काळात 1829 मध्ये सतीबंदी कायदा आणला. या सतीबंदी करण्यामागे राजा राममोहन रॉय यांचे मोलाचे योगदान होते आणि यामध्ये सहकार्य केले ते त्यांना नाना जगन्नाथ शंकर शेट यांनी. हा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे लक्षात असू द्या. त्यानंतर 1833च्या चार्टर कायद्यानुसार हा लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. त्यानंतर चार्ल्स मेटकॉफ 1835. याला लिबरेटर ऑफ इंडियन प्रेस म्हणतात, म्हणजे वृत्तपत्रांचा मुक्तिदाता. म्हणजेच त्यावेळेस ब्रिटिशांनी जी वृत्तपत्रांवर जाचक निर्बंधे लादली होती ती याने रद्द केली, त्यामुळे याला लिबरेटर ऑफ इंडियन प्रेस असे म्हणतात. त्यानंतर लॉर्ड डलहौसी याचा कार्यकाळ होता 1848 ते 1856. याचा कार्यकाळ महत्त्वाचा आहे बघा. याने याच्या काळात दत्तक वारसा नामंजूर धोरण स्वीकारले. दत्तक वारसा नामंजूर धोरण म्हणजे काय, तर ज्या भारतीय राजाला स्वतःचा नैसर्गिक पुत्र नाही त्याला दत्तक मूल घेण्याचा अधिकार नव्हता आणि अशा राजाच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले जात होते, म्हणजेच खालसा केले जात होते. तर असे खालसा केलेली राज्य कोणती, तर सातारा, झाशी, नागपूर, तसेच जैतपूर, संबलपूर आणि उदयपूर ही खालसा केलेली राज्ये आहेत. यावर प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे लक्षात असू द्या. त्यानंतर लॉर्ड डलहौसीने सार्वजनिक बांधकाम खाते PWD हे त्याच्या काळात सुरू केले. त्यानंतर पहिली रेल्वे भारतात लॉर्ड डलहौसीनेच सुरू केली, मुंबई ते ठाणे 1853 मध्ये. त्यानंतर 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली आणि 1853 मध्ये टपाल तिकिटांची सुरुवात केली. तर सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे, तार विभाग आणि टपाल तिकिटांची सुरुवात कोणी केली, तर लॉर्ड डलहौसीने केली. यावर PYQ येऊन गेलेत म्हणून लक्षात असू द्या. त्यानंतर ही पदे बंगालचा गव्हर्नर ते व्हॉइसरॉय ही कशी बदलली ते आपण बघूया. सुरुवातीला बंगालचा गव्हर्नर होता, त्याचा दर्जा बदलून बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल झाला. बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल याचा दर्जा बदलून भारताचा गव्हर्नर जनरल झाला आणि भारताचा गव्हर्नर जनरल नंतर याला व्हॉइसरॉय म्हणले जाऊ लागले 1858च्या कायद्यानुसार. त्यामुळे हा प्रशासकीय क्रम लक्षात असू द्या. त्यानंतर लॉर्ड कॅनिंग याचा कार्यकाळ होता 1856 ते 62. हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता 1856 ते 58 मध्ये आणि हा पहिला व्हॉइसरॉय होता 1858 ते 62 मध्ये. आता आपण जो क्रम पाहिला त्यानुसार हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता 1856 ते 58 मध्ये आणि पहिला व्हॉइसरॉय होता 1858 ते 62 मध्ये. त्यानंतर लॉर्ड कॅनिंगच्या काळात इंडियन पिनल कोड IPC याचा मसुदा 1834 मध्ये तयार करण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष होते लॉर्ड थॉमस बॅबिंग्टन मॅकले आणि याला 1860 मध्ये मान्यता मिळाली होती. तर हा सध्याच्या घडीला 1 जुलै 2024 पासून हा IPC ॲक्ट रद्द करून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता BNS हा नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. MPSC वारंवार प्रश्न विचारत असते त्यामुळे हे लक्षात असू द्या. त्यानंतर लॉर्ड मेयो याचा कार्यकाळ होता 1869 ते 1872. याच्याच कार्यकाळात भारतात पहिली जनगणना झाली 1872 मध्ये. त्यानंतर 1872 मध्येच पठाणाने अंदमान बेटावर याचा खून केला लॉर्ड मेयोचा. हा PYQ येऊन गेला आहे त्यामुळे लक्षात असू द्या. त्यानंतर लॉर्ड लिटन याचा कार्यकाळ होता 1876 ते 1880. याच्याच कार्यकाळात शस्त्रबंदी आर्म्स ॲक्ट आला. आर्म्स ॲक्ट म्हणजे काय, तर भारतीयांना विनापरवाना शस्त्र बाळगणे हा गंभीर गुन्हा समजला जाईल, हा आहे आर्म्स ॲक्ट. हा PYQ सुद्धा येऊन गेला आहे त्यामुळे लक्षात असू द्या. 1878 मध्ये व्हर्नॅक्युलर ॲक्ट संमत करण्यात आला. हा ॲक्ट म्हणजे काय, तर तेव्हाची जी भारतीय स्थानिक वृत्तपत्र होते त्यामधून जी ब्रिटिश धोरणावर टीका केली जात होती ती रोखण्यासाठी आणि राष्ट्रवाद रोखण्यासाठी व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट संमत करण्यात आला होता. कोणाच्या काळात, लॉर्ड लिटनच्या काळात. त्यानंतर
लॉर्ड रिपन याचा कार्यकाळ होता 1880 ते 84. याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणतात. हा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे लक्षात असू द्या. लॉर्ड रिपन याच्या काळात याने जो लॉर्ड लिटनने व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट संमत केला होता हा रद्द केला 1884 मध्ये. तसेच आर्म्स ॲक्ट सुद्धा रद्द केला. आणि इल्बर्ट विधेयक याच्या काळात याने आणले होते. इल्बर्ट बिल हे विधेयक म्हणजे काय, तर यामध्ये भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचा खटला चालवण्याचा अधिकार मिळणार होता. पण हे इल्बर्ट बिल याचा ब्रिटिश लोकांकडून कडाडून विरोध झाल्यामुळे हे इल्बर्ट बिल मागे घेण्यात आले होते. त्यानंतर हंटर ॲक्ट हा भारतीय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी नेमलेला एक भारतीय शिक्षण आयोग होता. हा 1882ला आला होता. त्यानंतर लॉर्ड डफरिन याचा कार्यकाळ होता 1884 ते 88. याच्याच काळात 28 डिसेंबर 1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली आणि कोणाच्या काळात झाली, तर हे लक्षात असू द्या. त्यानंतर 1886 मध्ये उत्तर ब्रह्मदेश हा लॉर्ड डफरीने भारतात विलीन केला. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर लॉर्ड लॅन्सडाऊन याचा कार्यकाळ होता 1888 ते 1894. याने याच्या काळात भारत अफगाणिस्तान सीमारेषा आखली, जिला ड्युरंड असे म्हणतात. त्यानंतर आहे लॉर्ड एलिग्न दुसरा याचा कार्यकाळ होता 1894 ते 99. याच्या काळात चाफेकर बंधूंनी कमिशनर रँडची हत्या केली होती 22 जून 1897ला. हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे लक्षात असू द्या. त्यानंतर लॉर्ड कर्झन याचा कार्यकाळ होता 1899 ते 1905. याच्या काळात 1900 मध्ये दुष्काळ आयोग नेमण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष मॅकडोनाल्ड हे होते. त्यानंतर 1902 मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा आला होता. हा प्रश्न विचारलेला आहे बघा की भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात आलेला आहे, कधी आलेला आहे, तर लॉर्ड कर्झनच्या काळात 1902 मध्ये. त्यानंतर बंगालच्या फाळणीची घोषणा ही लॉर्ड कर्झनने केली 1905 मध्ये. हा देखील प्रश्न विचारण्यात आला आहे. ही बंगालची फाळणी केली त्यामुळेच या फाळणी विरोधात वंगभंग आंदोलन झाले 1905 मध्ये. या वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस आणि रवींद्रनाथ टागोर या नेत्यांनी केले होते, हे लक्षात असू द्या. त्यानंतर लॉर्ड मिंटो याचा कार्यकाळ होता 1905 ते 10. याच्या काळात 1906 मध्ये याने मुस्लिम लीगची स्थापना केली होती. हा प्रश्न विचारलेला आहे की मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली, तर 1906 मध्ये झाली. आणि 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आला. या मोर्ले मिंटो कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला होता. त्यानंतर लॉर्ड हार्डिंग्ज दुसरा याचा कार्यकाळ होता 1910 ते 16. याच्या काळात 1911 मध्ये दिल्ली दरबार भरला होता बघा, भव्य दिल्ली दरबाराला सम्राट पंचम जॉर्ज उपस्थित होते. याच दरबारात भारताची राजधानी अगोदर कोलकाता होती, नंतर ती दिल्ली करण्यात आली. तसेच पंचम जॉर्ज यांनी या दरबारात बंगालची फाळणी रद्द केली आणि हे प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे लक्षात असू द्या. त्यानंतर लॉर्ड चेम्सफर्ड याच्या काळात 1909 मध्ये रौलट ॲक्ट संमत करण्यात आला होता. रौलट ॲक्ट म्हणजे काय, तर पोलीस कोणत्याही भारतीयाला संशयावरून नुसते अटक करू शकत होते, विना वॉरंट अटक करू शकत होते आणि तसेच न्यायालयात त्यांच्यावर खटला न दाखल करता 2 वर्ष त्यांना तुरुंगात टाकले जात होते. असा हा जाचक कायदा होता. या कायद्याच्या आधारावरच डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळेच याच्या विरोधात 13 एप्रिल 1919ला अमृतसर येथील जलियनवाला बाग येथे आंदोलन सुरू होते. तर या आंदोलनावर गव्हर्नर ओडवायर यांनी डायरला गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यामुळे त्या गोळीबारात जवळजवळ 400 लोक मृत्युमुखी पडले आणि 2000 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. त्यामुळे जलियनवाला बाग हत्याकांड यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर लॉर्ड आयर्विनचा कार्यकाळ होता 1926 ते 31. याच्याच काळात 5 मार्च 1931ला गांधी आयर्विन करार झाला. तर गांधी आयर्विन करार कधी झाला, तर लॉर्ड आयर्विनच्या काळात 5 मार्च 1931ला झाला. यावर प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे लक्षात असू द्या. त्यानंतर लॉर्ड लिनलिथगो याचा कार्यकाळ होता 1936 ते 43. याच्या काळातच 1937 मध्ये भारतात प्रांतिक निवडणुका झाल्या. 1940ला ऑगस्ट ऑफर
लॉर्ड लिनलिथगोच्या काळातच काढण्यात आली होती. ऑगस्ट ऑफरमध्ये भारतीयांना वसाहतींचे स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन याचा कार्यकाळ होता 1947 ते 48. हा ब्रिटिशकालीन भारतातील शेवटचा व्हाईसरॉय होता आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये भारतातील ब्रिटिश गव्हर्नर ते व्हाईसरॉय बघितले आहेत. यापुढील व्हिडिओमध्ये आपण 1857चा उठाव आणि त्यातील इम्पॉर्टंट PYQ पॉईंट्स बघणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.